काय रायडर बनते रे? काय म्हणायचं तुला? रायडर बनेगा तू बस. तो रिक्षा वाला मित्र किती घाण काम करतो. वो पाणी भर जाएगा ना, उसे पाणी भर जाएगा. हा ना, पण मला माहितीच पाणी. भाई मग काय वाटतं आता? करते घरी जा. बाबा एक बॉल निकालो, एक बॉल निकालो बाबा. बच्चा क्या चाहिए? सांगतोय ना भाई, थोडं पुढे गेला सामान्यर लागून गेलं. आमचे तोंड बघा, सॉरी चेहरे बघा. तोंड बघून तुम्हाला समजू शकता. आता झोपायचं पण नाही, काम करायचं. ऑफिसला शूट आहे, त्याच्यामुळे झोपता नाही येणार आहे. पेट्रोल टाकले ना मी. चेहरा सांगतोय तुम्हाला आमचे काय हाल चालू असतील. मागच्या 12 दिवसापासून फक्त पळतोय इकडून तिकडं, फक्त पळतोय. रोज आपला 200 किलोमीटरचा प्रवास चालू होता. बाई शिट्टी व्हायला कशी वाजवतोय. युलाला आता आम्ही बाईक घरात पार्किंग करणार आहे. आम्ही स्पेस खाली केला इकडे मस्तपैकी पूर्ण हॉलमध्ये. आता ही जी बाईक आहे इकडे, इकडची मिरीवाली बाईक. आता ही डायरेक्ट घरात जाऊ आम्ही आता इकडे. आता गाडी स्लिप मारली त्याच्यामुळे एक बघा फक्त वरती चढेल आता स्लिप मारते ते थोडंसं. फिरते का तुझ्याकडून? फिरव. उलटी लावायची का? का दरवाजा ओपन करून मग काय रायडर बनते रे? जाऊ दे बाई घराला. झाली. अरे काही होणार नाही. ए भाई काही होणार नाही. ते स्टँड काढून घे मग मध्ये घे गाडी. गाडी पण चालू रायडर बनेगा तू. काय म्हणायचं तुला? रायडर बनेगा तू बस. असेल ना? नाही शी शोधतात. रायडर बनेगा. त्या काकांनी एका जोडे असा स्टेरिंग फिरवा तुम्ही. त्याला वरती कर ना त्या मिररला. ते फायनली आम्ही पार्किंग करून दिली मस्त घरात. बघू शकतो आता. बस आम्ही काहीच करू नको करू. चल 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 जोर म्हणा पटपट पटपट पटपट. ते क्युरी काढते घरी. आता वाजले रात्रीचे 12:30-1 बघू शकतो. 1 वाजला 1 आणि आम्ही निघतो आता रेल्वे स्टेशनला. तो जायचं आहे घ्यायला आपल्याला. बघू आता ट्रेनमध्ये जागा भेटते का नाही, काय होतं काही नाही. तर काम होतोच पण आता निघालो आहे. ब्लॉग एंड गेलो होता आपण, तो नसून कंटिन्यू करतो आहे आपण आता उद्या सकाळपर्यंत घराला पोचेपर्यंत. ओके चला तर मग आता गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चलो ओलो बघा कसे झाले सगळ्यांचे. डायरेक्ट पोचलो आहे आम्ही आता स्टेशनला. खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर. कोण येतं? साप होते. साप साप रस्त्यावरती साप होते खतरनाक. आमचा जो रिक्षाचा ड्रायव्हर होता, रिक्षा चालक इतका खतरनाक जाम करत होता, इतका खतरनाक जाम करत होता. हातभर पडली. म्हणजे ना असं वाटायला लागलं होतं भाई जबान नाही, गाडी चला गाडी, अबे जल्दी चला गाड़ी निकल जाएगी.
असं झालं होतं नाही का एक वेळासाठी. आता डायरेक्ट पोचलोय रेल्वे स्टेशनला. आणि बाईचा जो मित्र होता रिक्षावाला खतरनाक, म्हणजे तो त्याचा तोंडाचा असा डीजे वाजवत होता. पाणी बघू शकता पहिले तुम्ही. आता आम्ही नदीतनं चाललोय नाही का डायरेक्ट. हे बघा नदीतनं चाललोय. माझं सामान पडलेलं आहे काय माहिती. जाऊ आहे का तुला कसं काय कळालं. तो रिक्षावाला मित्र किती घाण काम करतो. वो पाणी भर जाएगा ना, उसे पाणी भर जाएगा. हा ना पण मला माहिती पाणी भर जावं. बरे अर्धी रिक्षा पाण्यात डुबलेली होती आणि खाली पाहिलं तर रिक्षा पूर्ण कोरडी होती. पाणी बी ओली नव्हती. पाणी लिटरली तेवढं होतं पण चप्पल बी ओली झालेली नव्हती त्याची. इतका जाम करत होता तो, इतका जाम करत होता. एक लेवल नंतर असं झालं होतं भाई जबान नाही रिक्षा चाला. अजिबात ऐकत नव्हता तो. नंतर असं वाटायला लागलं होतं का आपल्याला गाडी भेटत नाही आता, आपल्याला हाल होणार आहे. पण जाऊ दे बिचाऱ्यांनी पोचवलं कसं का व्हायना. त्याचे सगळ्याचे मानते आणि 15 किलोमीटरचे 700 रुपये घेऊन गेला तो आमचे. काय करतात आला होता ना मग तिकडून. जाऊ दे आता सेलवासून आला होता आपला. चालतं ठीक आहे. आता 13 किलोमीटर आला होता खाली रिक्षा. इकडून आता पोचतोय आपण. 50 असेल. गाडीचा टाईम आहे 35 किलोमीटर खाली. 2:40 अजून आपल्याला 1 तास आहे. बघू आता किती वेळ वाट बघावं लागते. गाडी जर लेट झाली तर पावसामुळं जास्त वेळ थांबवावं लागेल. पण ठीक आहे आता पोचलो. उद्या सकाळी शूट आहे धुळ्यात, त्याच्यामुळं आपल्याला आहे ना फटाफट धुळ्यात पोचणं गरजेचं आहे. गाडी येते पण ती गाडी आपली नसून चालली आहे. लोक बघू शकता कशी क्रॉसिंग करताय. मग म्हणता गाडीवर ॲक्सिडेंट झाला असं तसं हे ते, पण चुकी राहते लोकांची. तेव्हा तिकडं पण 2च्या वेळेला क्रॉसिंग करतायत. भाई मग काय वाटतं आता सध्या घरी जायला झोपू दे. आता घरी जाऊन खतरनाक झोप लागते. गाडी वाटते नाही आपली नाही. 1 तास वेटिंग केल्यानंतर आमची आता गाडी येते. ही गाडी गेल्यानंतर आमची ट्रेन येणार आहे नाही का. अजून तरी किती वेळ आपल्या ट्रेनला. 5 मिनिटे 5 मिनिटं. ही ट्रेन गेली गेल्या की आमची ट्रेन याच्या अगोदर आमची येऊन गेली असते. पण आतापर्यंत 3 ट्रेन गेल्या त्याच्यामुळं आमची ट्रेन लेट झालेली नाही का. आता बघू किती वेळ ती. पाऊस तर चालू आहे. आपल्याला डोरला 1 नंबर. आपल्या डोरला ॲटोमॅटिक AC रूममध्ये ना असे लोक आहे ना व्हाईट चादर घेऊन झोपलेलं राहता ना. असं वाटतं मोठं झोपलेलं नाही का. हे बघा कशी झोपलेली पब्लिक. आणि यांचे तोंड बघा कसे झाले. ॲटोमॅटिक गाडीचे डोअर लॉक झाले. 1 नंबर गाडी, पूर्ण AC गाडी नाही का. आता बघता आपल्या गाडीची वाट पाहायची आपल्याला कधी येईल. सगळे असे वैतागून आहे ना पागल झालेले आहे. आधीच आम्हाला त्या रिक्षावाल्यांनी लय जाम केलेलं आहे. मजबूत जाम केलेलं आहे रिक्षावाल्यांनी. 8 पण जास्त नाही. गाडी आलेली 1.5 तास मीटिंग केली आम्ही. आणि बघू शकता आपले 2 बाई आहे ना जागा पकडण्यासाठी पुढं पाठवले आपण. कारण की आपल्याकडं बॅग आहे ना बघितल्या त्याच्यामुळं आता हे दोघं जागा पकडायला जाणार आहे हॉस्टेलमध्ये. बघू आपण जागा भेटते. चला जागा भेटली बाई. जागा भेटली. आता बघू किती वेळ लागतो. सकाळच्या 8 वाजला आपल्या घेऊन घेतलं का आपण मस्त पाणी भेटली ना जागा. काय झालं बघून दिलं परत सांग काय झालं. कॉमेंट करून टाकले समोरचे पोरगी बिचारी पोरगी धगधग झाली बिचारीला. इथे एक माणूस बसलेला होता त्याच्या अंगावर आहे ना वरणपट्टी वाटते. उलटी करून दिली कोणीतरी. सीन झालाय. एक तो माणूस धुवायला गेलाय आता. सीन होऊन गेला.
कसं काय लक्ष गेले झोपलाय बघा. बाबा एक पॉइंट निकालो बाबा. बच्चा क्या चाहिए ये झोपून आता डायरेक्ट आणि स्वतःवरून बरं का उठवणार नाही. मी काय म्हणतो उठवणार नाही म्हटला. आल्यावर उठ डायरेक्ट निघून जाऊ. हा तो बघून घ्यायचा आता तू. रात्री बघता हा आवाज कसा झोपलाय. आता खाली पडला ना मजबूत हलवणार याच्यात काय. हा बाई काय करतोय आपण. टाइम काय झालाय. पावणे 6 वाजले. मी काय चाललंय बघा आमचं. लोक स्वतः आम्ही गेम घेतो. लोक झोपलेले असतात त्यावेळेस आम्ही गेम खेळतोय आणि आमचा अवतार आहे असं. हा गेम चालू आहे. भाई गाणे ऐकतोय. हा भाई झोपला आहे. तो भाई पण झोपला आहे वरती. अशी आमची आजची लाईफ आहे. आता चालू आपण घरी बघू आता परत तिथून अजून एक 35 किलोमीटर जायचं आपल्याला. भाई पण झोपला आहे. चलो 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 आ गए अभी आपण. सुबह हो गई मामू. आणि बघा पहिल्याच डब्यात बसलो होतो आम्ही डायरेक्ट. स्वतः ट्रेन आम्ही चालवायला बसलो होतो डायरेक्ट. काय रे त्याला ना अजून थोडंसं पुढं सोडलं असतं ना. तेच सांगतोय ना भाई थोडं पुढे गेला सामान्यावर लागून गेलं. चला फायनली आता उतरलोय. पाऊस चालू आहे. फ्रेश वाटतंय पण थंड वाटतंय. तिकडे मजबूत गरम होत होतं. काय रे काय काय आता उतरलोय. आता पहिले घरी जायचंय आणि झोपायचंय. रात्रभर जायचंय आपण डायरेक्ट. अरे तू झोपला होता रे. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आता एवढ्या पावसात कस काय जाशील निघ लद्दाखला. आपले हाल होतील लद्दाखला. कॅन्सल करायचं का. कॅन्सल. अरे बघतोय का तू पावसाचं वातावरण कसं आहे. हे बघ हेलिपॅड हेलिकॉप्टर उतरवायला. आपण कॅन्सल करून टाकू. जाऊ दे आता जाणं. त्याचे पाय कसे सरकताय. चालता येत नाही त्याला चालता. तुम्हाला वाटतंय का हा काल बाईक घेऊन आज आलेला आहे इथं. त्याच्या तोंडाकडे पाहून वाटतंय का तुम्हाला काल हा एक एक्सपलचा मालिक झालेला आहे आणि आज याच्या हालपा बघा. उतरलोय आता चाललोय. मजबूत हाल झालेली आता डायरेक्ट. अशी झोप लागते ना तर ना झोप लागते नाही का आता डायरेक्ट. आता घरी जाऊन फक्त झोपायचं आहे डायरेक्ट. आणि बॅगी डायरेक्ट परेशानी झाली आता डायरेक्ट. मग काय करायचं आहे. हां एका बाजूच्या कोपऱ्यात जाऊन झोपून घ्याल ना. हां मी अर्धा तास डोळे लावून रे फक्त. असं लगेच एडिटिंगला बसल ना. तिकडच्या घरी निघून जातो मी. हां हां ऑफिसला नाही. माउंटेन त्यांच्या इकडे. तिकडे जाऊन काय करतो. मग इकडे येत हा काम म्हणून काय करू. बिंद्यावर झोपून घेतो ना. काय प्रॉब्लेम 12 ते फायनली पोचलो आता घराजवळ. समोर घर आहे आणि चहा वाढवायची. चहा प्यायची. आमचे तोंड बघा. सॉरी चेहरे बघा. तोंड बघून तुम्हाला समजू शकता. आता झोपायचं पण नाही. काम करायचं. ऑफिसला शूट आहे त्याच्यामुळं झोपता नाही येणार आहे. अशा पद्धतीने आता घरी पोचलोय. इथं गाडी लागलेली दिसत किती भारी. अरे आराम अडकलेली आता मध्ये. चला
थोड्या वेळात भेटतो, आता चहा वगैरे घेतो. हे बघ पोचून गेलो, चहा वगैरे पितो आणि नंतर परत भेटतो तुम्हाला. गाडी निघते पार्किंगमधून, स्लिप मारते. मध्ये लावून देते प्रोबी. पेट्रोल टाकलं ना प्रोमी, टाकून दिलं बघ 400चा. चारशे ए हे नवीन गाडीचा प्रसाद आहे माझ्याकडे. आता दिला ना बरं तुला, खाल्ला काय 2-3 वाजता खाऊ घातला बरं. नाही नाही, ती गाडी लावायची ना. कोणती गाडी लावायची? गाडी लावायची ना. कुठे लावायची? राहू दे ना, काही प्रॉब्लेम नाही. सुपर स्प्लेंडर आहे ती. अंकल घेऊन जातील परत. चष्मा बघ, आईच्या चप्पल बघ. आपली व्हिडिओ आली तिकडे इकडे काय माहिती आहे, मी काय वापरत नाही माहिती चष्मा. सॉरी चप्पल. चष्मा घरीच ठेवला आहे मी. हां घरीच ठेवला. मग आता काय इथंच बेकार लागतं आहे ते चष्माचं. डायरेक्ट रक्त निघालं लावून गेलं आईची कटकट. कोल्ड गाडी. आपण 7 दिवसानंतर गाडी चालू केलेली आहे. आता गाडीचं पूर्ण आवाज चेंज नाही होऊन गेलेला आता डायरेक्ट. आता चालू चलो आगे आपण आपली महाराणी पे. आता मस्त जाऊ ऑफिसला, फ्रेश हो, कामाला बसू. नीरज तिकडं वाट बघतोय काम कधी देईल. आणि नीरजला माहिती नाही आमचे काय हाल चालू आहे. नीरजला असं वाटतं फिरताय. नीरजला माहिती नाही आम्ही सकाळी आलो आहे इथं. सकाळी नाही आत्ता आलो आहे, अर्धा तास झाला. चहा पिली फक्त 5-10 मिनटं बसलो. चेहरा सांगतोय तुम्हाला आमचे काय हाल चालू असतील. मागच्या 12 दिवसापासून फक्त पळतोय इकडून तिकडं, फक्त पळतोय. रोज आपला 200 किलोमीटरचा प्रवास चालू होता आणि आज 0 किलोमीटर ते संपलंय. आज नाही करून आलोय ना, आज 350. 350 आज संपलंय. तर बघू नेक्स्ट ट्रिप आपली लद्दाखची येईल. तिला निघायचा प्लॅन चालू आहे आपला. फक्त आता पाऊस बंद झाला पाहिजे. चल रे भाई, 1 मिनटं पकड रे. बाईची कटकट दे. चलो भाई जाऊ दे. सर्व्हिसिंग की बाकी आलो नाही बरं का तिकडे. बाईकनी झालं, बाईकनी बरं झालं आलो नाही. लय हाल झाले असते. बघितलं का तू केवढा झाले असते. पाऊस इतका होता ना, 2 दिवस इतका पाऊस होता ना, इतके हाल झालेले आहे ना. गाडी घ्यायची जी मजा होती ना ती ना 20% कमी होऊन गेली पावसामुळं. नाही तर अजून एन्जॉय करायचा होता, फिरायचं होतं आपल्याला दमन. पण दमन पण नाही फिरता आलं. नेक्स्ट टाईम जाऊ, मस्त शूट वगैरे करू, ब्लॉग बनवू, तुम्हाला पण दाखवलं दमन कसं आहे. आणि लीगचं कॉलेज, शाळा, हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलला टाके मारायला गेला होता ते सगळं दाखवलं तुम्हाला. सगळं बघायला भेटेल तुम्हाला. आता सध्या आराम करायचा आहे. आता ऑफिसला जाऊ, आराम करू, बघू अजून काय असेल तर तुम्हाला दाखवू. पण त्याआधी आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि त्याबरोबर कमेंट पण करा. सांगा नक्की आपला ब्लॉग कसा वाटला. ओके. भाई लोक पाणी भरून आणले भाई लोकांनी. आणि हा बा याची तयारी चालली आहे. बरं झालं अजून जास्त काही नाही बोलला. चला तो आता तिकडच्या घरी, परत इकडून तिकडं ट्रॅव्हलिंग चालली आहे आपली. विचार केला होता इथे येऊन फ्रेश होईल, पण काही फ्रेश विश नाही झालं. असाच टाईमपास झाला. डाटा कॉपी करण्यातच अर्धा टाईम गेला. आता पहिले जातो, झोपणं तर बाजूलाच राहिलं. बाई शिट्टी व्हायला कशी वाजवतोय युलाला. चला तर मग आता निघतो तिकडच्या घरी. तिकडे जाऊन आता जेवण वगैरे फ्रेश वगैरे काय व्हायचं ते बघू आपण आता. चला गाडी, आपल्या गाडीची अवस्था बघून घ्या तुम्ही कशी. आणि ती जयेशची गाडी, तिची पण अवस्था बघून घ्या.
तिची एक क्लिप आहे ज्याच्याने गाडी चालू होती तीच भेटत नाही, त्याच्यामुळे ना तिचा विषय झालेला आहे. गाडी चालूच नाही केलेली. 3 महिने ते 5 महिने झाले असतील तिला, कमीत कमी 3 ते 5 महिने झाले. सगळं घेतलं आहे मी आता बॅगने. आता सगळं फ्रेश वगैरे तिकडेच होणार आता. चला, जर तिकडे व्हिडिओ बनवली तर ब्लॉग कंटिन्यू होईल, नाही तर ब्लॉग इथंच एंड करतो. चला, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.